संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या। ईश्वरपूर शहरातील भरवस्तीत बिबट्याचा थरार, 3 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर मादी बिबट्या जेरबंद, बघ्यांची तोबा गर्दी। ईश्वरपूर शहरातील शंभूआप्पा बुआपण मठ परिसरातील पाटील गल्लीमध्ये सोमवारी सकाळी एका मादी बिबट्याने थेट घरात प्रवेश केल्याने शहरात एकच खळबळ उडाली। भरवस्तीत बिबटे आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अखेर पोलीस, वन विभाग आणि कोल्हापूरच्या विशेष रेस्क्यू पथकाने तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुखरूप जेरबंद केलं। पाटील गल्लीतील एका घरात बिबट्या शिरल्याचे सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आले। बिबट्या घरात असल्याचे समजताच संबंधित कुटुंबासह परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। काही वेळातच बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने परिसरात तणाव निर्माण झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर वन विभागाच्या विशेष रेस्क्यू पथकाला 2 वाहनांसह पाचारण करण्यात आले। रेस्क्यू दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळे वन विभाग आणि पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले। नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेत सौम्य बळाचा वापर करून गर्दी नियंत्रणात ठेवली। त्यामुळे रेस्क्यू पथकाला सुरक्षितरित्या काम करता आले। वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकाने अत्यंत कौशल्याने आणि संयमाने मोहीम राबवली। अखेर तब्बल 3 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला कोणतीही इजा न होता यशस्वीरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले। बिबट्या पकडण्यात यश मिळताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। वन विभागाच्या माहितीनुसार पकडण्यात आलेला बिबट्या सुमारे 2 वर्षाची मादी असून तो पूर्णपणे सुरक्षित आहे। त्याची वैद्यकीय तपासणी करून वन विभागाच्या नियमानुसार योग्य नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात येणार आहे। हे रेस्क्यू ऑपरेशन वनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे आणि वन क्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। वनपाल DB बर्गे, वनरक्षक भिवा कोळेकर, हनुमंत पाटील, रजनीकांत दरेकर, शिंदे तसेच रेस्क्यू पथकातील सदस्यांनी धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरी बजावली। त्यांच्या या कार्याबद्दल ईश्वरपूरकरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे।